हा, करू का? हो हो. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुर् साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. ओम ओम पार्थाय प्रतिबोधितं भगवता नारायणं स्वयं व्यासेन ग्रथिता पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवती अष्टादशाध्यायिनी मम त्वामनुसन्दधामि भगवद्गीते भवद्वेषिणीं नमस्तुते व्यासविशालबुद्धे फुल्लारविन्दाय तपत्र नेत्र येन त्वया भारततैलपूर्ण प्रज्वालितो ज्ञानमय प्रदीपा प्रपन्न पारिजाताय स्तोत्रवैत्रेकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः. सर्वोपनिषदो गावो दुग्धा गोपालनन्दना पार्थो वत्स सुधीर्भोक्ता दुग्धं गीतामृतं महत्. वसुदेवसुतं देवो कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. भीष्मद्रोणतटा जयत्रजला गान्धार नीलोत्पला शल्यग्रावति कृपेण वहनि कर्णेन वेलाकुला अश्वत्थाम विकर्ण घोरमकरा दुर्योधनावर्तिनी सोतीर्णा खलु पाण्डवैरणनिधि कैवर्तक केशवः पाराशर्यवचः सरोजममलं गीतार्थगन्धोत्कटन् नानाख्यानककेसरो हरिकथा सम्बोधना बोधितम् लोके सज्जन षट्पदैर्हर पेपीयमानं मुदा भूयात् भारत पंकजं कलिमलं प्रध्वंसि न श्रेयसे मूकं करोति वाचालं पङ्गुलङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्. यं ब्रह्मा वरुणेन्द्र रुद्रमरुतस्तुन्वन्ति दिव्यैस्तवैर् वेदे साङ्गपदक्रमोपनिषदैर् गायन्ति यो सामगा ध्यानावस्थिततदगतेन मनसा पश्यन्ति ये योगिनो यस्यान्तन्न विदुःसुरासुरगणा देवाय तस्मै नमः. आता 31 पासून सुरू. हॅलो हो ताई. ताई, 31 पासून. व्हिडिओ दिसत नाही म्हणून मी म्हटलं. नाही नाही, 31 पासून सुरू करत आहे. माझ्या याच्यावर आहे व्हिडिओ नाही दिसत आहे म्हणून मी म्हटलं. तुमचाही व्हिडिओ दिसत नाही का? सुरू करू. हा, नाही ना. करा म्हणा तुम्ही ताई. हा. तुमच्याच तिकडनं आहे का नाही ताई? नाही, तुमच्या तिकडं नाही. बोला तुम्ही, काही प्रॉब्लेम नाही. हा, ठीक आहे. नाही दिसत आहे हा व्हिडिओ. नाही ठीक आहे ना ताई, हरकत नाही. तुम्ही ठीक सुरू आहे. करा. हा. हा हा हा. म्हणे सांगा कवणी काही जे पडियतने पुसले नाही ते सहसा कैसे काही सांगा म्हणून. तो मनात म्हणतो, पूर्वी कोणत्याही आवडत्या भक्ताने जे कधीही पुसले नाही ते विश्वरूप मला दाखवा असे एकाकी कसे म्हणावे. मी जरी सलगीचा चांगू तरी काय आईसे उनी अंतरंगू परी तेही या प्रसंगू बिहाली पुसो. मी जरी देवाच्या विशेष सल्लगतीला असलो तरी आईपेक्षा जास्त अंतरंग होईन का? पण ती देखील हे विचारावयास भ्याली. माझी आवडे तैसी सेवा जाहली तरी काय होईली गुरडाची या एतुली परी तोही ये बोली करीची ना. मी जरी याची हवी तेवढी सेवा केली असली तरी माझ्याने गरुडाची बरोबरी करवेल का? पण त्या गरुडानेही या विश्वरूपाचे नाव काढले नाही.
मी काय सनकादिकाहुनी जवळा, परितयाही नागवीची ह्या चाळा. मी आवडेल काय प्रेमळा, गोकुळीची आयसा. मी सनकादिकापेक्षा का देवाच्या सन्निध वास करणार आहे, पण त्यांना देखील हा चाळा सुचला नाही. तसेच मी गोकुळेच्या भाविक गोपगोपीपेक्षा देवाला जास्ती आवडता आहे का. तयाचेही लेकुरपणे झकविले झकविले, एकाचे गर्भवासही साहिले. परी विश्वरूप हे राहाविले, न दावीच कवणा. पण त्या गोकुळातील लोकांनाही यांनी आपण लेकरू आहो अशा समजुतीने फसवले व अंबऋषी करता गर्भवास भोगावा, पण आपले विश्वरूप कोणासही न दाखविता गुप्त ठेविले. हा ठायवरी गुज, याची हे अंतरीचे हे निज. केवी उराउरी मज, पुसो हे पा. एवढी श्रीकृष्णांच्या अंतर्यामीची गुह्य गोष्ट मला एकदम कशी पुसता येईल. आणि न पुससी जरी म्हणे, तरी विश्वरूप देखील या विणे. सुख नोहेची परी, जिणे ते पायी. बरे पुसू नये तर विश्वरूप पाहिल्याशिवाय मला चैन पडणार नाही. इतकेच नव्हे तर मी जिवंत राहीन किंवा नाही हा संशयच आहे. म्हणून म्हणून आता पुसो अळूमाळसे, मग करू देवा आवडे तैसे. येणे प्रवर्तला साध्वसे, पार्थ बोलो. म्हणून आता थोडीशी विचारण्यास सुरुवात करावी, मग देवाच्या इच्छेस येईल तसे करू असा विचार करून अर्जुन भीत बोलू लागला. परितेची ऐसी निभावे, जे कादो उत्तरास हवे. दावी विश्वरूप आघवे, झाडा देवनी. परंतु तो अशा खुबीने बोलला की देवांनी एक दोन प्रश्नोत्तरातच आपले विश्वरूपच त्यास दाखवावे. ओहो वासरू देखलियाची साठी, धेनो धेनो खडबडोनी मोहे उठी. मग स्तना मुखाची भेटी, काय पान्हा धरे. असे अर्जुना करता देवांनी करावे यात आश्चर्य काय. हो वासराला पाहिल्याबरोबर गाय प्रेमाने गडबडून उठते व पुढे वासराच्या तोंडाची व स्तनाची गाठ पडल्यावर तिच्याने पान्हा चोरवेल काय. पहा पहा तया पांडवाचे निनावे, जो कृष्ण राणीही प्रतिपाळू धावे. तया ते अर्जुने जव पुसावे, तव साहिल काही. असे पहा, ज्या पांडवांचे संरक्षण करण्याकरता श्रीकृष्ण भगवान रानावनातही धावले, त्यांना अर्जुन जे विचारेल ते सांगताना राहावेल का. तो सहजेनी स्नेहाचे अवतरण, आणि एरो स्नेहा घातले आहे माझवण. ऐसी मिळवणी वेगळे पण, पुरे हेची होऊ. श्रीकृष्ण भगवान हे मूर्तिमंत स्नेहच होत. त्यांना अर्जुन रूपी भक्ष मिळाल्याने या दोघांच्या ऐक्यभावात यांच्या दोन वेगळ्या मूर्त्या दिसतात. हाच चमत्कार होईल. म्हणून अर्जुनाची या बोला सरिसा, देव विश्वरूप होईल आपैसा. तोही पाहिला प्रसंगू ऐसा, एकीचे तरी. म्हणून अर्जुनाने विचारल्याबरोबर देव आपोआप विश्वरूप धारण करतील. तरी आता आरंभीचा तो प्रसंग ऐकावा. अर्जुन उवाच, मदनुग्रहाय परमं गुह्यमध्यात्मसंज्ञितं, यत्तवयोक्तं वचस्तेन मोहोऽयं विगतो मम. भावार्थ, माझ्यावर अनुग्रह करण्यासाठी अत्यंत गुह्य अध्यात्म या नावाने जे वचन तू सांगितले आहे, त्याच्या योगाने माझा हा मोह अविवेक पार निघून गेला आहे. मग पार्थ देवा ते म्हणे, मी जे तुम्ही मज कारणे वाच्य केले जे न बोलणे, कृपानिधे. मग पार्था देवाला म्हणाला, हे कृपानिधे, तुम्ही माझ्याकरता शब्दातील जे गुह्य ते बोलून दाखविले. जयी महाभूते ब्रह्मी आटती, जीव महादीचे ठाय फिटती. तै जे देव होऊनी ठाकती, ते विसवणे शेचीचे. जेव्हा पंचमहाभूते ब्रह्मामध्ये लीन होतात आणि जीव व माया लय पावतात, त्यावेळेस परमात्मा जे रूप धारण करून राहतात ते शेवटचे स्वरूप होते. हृदयाची ये परिवरी, रोविले कृपणाची ये परी. शब्द ब्रह्मासी हे चोरी, जयाची केली. कृपणासारखे हृदयात साठविले असून वेदांनाही चोरून ठेवलेले होते. ते तुम्ही आजी आपुले, मज पुढा हे फोडिले. जया अध्यात्म ओवाळिले, ऐश्वर्या रे. ते आज माझ्या पुढे हृदय फोडून उघडे केले व ज्या अध्यात्म ज्ञानासाठी शंकरांनी ऐश्वर्य सोडून स्मशानवास केला, ते वस्तू मज स्वामी एकी हेळा दिदली तुम्ही. हे बोलो तरी आम्ही तुझ पाहुनी कैचे. ते ज्ञान प्रभो तुम्ही मला एकदम दिले आहे, पण असे जर म्हणावे तर तुमच्यापाशी ऐक्य झाल्याचा काय उपयोग. ऐक्य झाल्यावर देणे घेणे कुठून उरणार. परिसाची महामोहाची पुरी, उडाले या देखुनी सेसवरी. तुवा आपण पे घालून श्रीहरी, मग काढिले माते.
परंतु खरोखरच महरूपपुरात मी डोक्यापर्यंत उडालो असे पाहून आपण स्वतः उडी घालून मला बाहेर काढले आहे. एकत्वा वाचुनी काही विश्वी तुझ्याची भाषा नाही, की आमचे कर्म पाही जे आम्ही आधी म्हणू. फक्त तुमच्या वाचून या जगात दुसरी वस्तू नाही, परंतु आमचे कर्म पहा कसे ओढले, की आम्ही देहच मी या फेऱ्यात पडून तुमच्याहून भिन्न आहो असे उघड म्हणत आहोत. मी जगी एक अर्जुन ऐसा देही वाहे अभिमानो, आणि कौरवा ते या स्वजनो आपुले म्हणे. मी या जगात कोणी एक अर्जुन आहे असा हा देहाचा मी अभिमान बाळगीत होतो व ह्या कौरवांना आप्त म्हणत होतो. याही वरी या ते मी मारीन म्हणे तेणे पापे केली ऐसे देखत होतो दुःस्वप्न तोचे विविला प्रभू. आणखी यांना मी मारीन व त्यापासून होणाऱ्या पापाबद्दल मला काय शासन होईल अशा प्रकारचे वाईट स्वप्न पाहत होतो. तो प्रभू तुम्ही मला जागृत केले. देवा गंधर्व नगरीची वस्ती सोडून निघालो लक्ष्मीपती, होतो उदकाईची आरती रोहिणी पित. देवा हे लक्ष्मीपते, काल्पनिक नगराची वस्ती सोडून निघालो आणि पाणी पिण्याच्या इच्छेने मृगजळ पित होतो. जी किरडमू तरी कापडाचे परिलहरी येत होती असाचे, ऐसे वाया मरत तयाची वाचे. श्रेयत वाघ घेतले ओ कापडाचा केलेला साप असताना हा खरा साप मला डसला अशा भावनेने मला खऱ्या लहरी येत होत्या. याप्रमाणे मी मरण भयाच्या दुःखात बुडत असताना त्यातून वर काढण्याचे श्रेय आपण घेतले. आपले प्रतिबिंब नेणता सिंह कुंवा घालेल देखुनी आता, ऐसा धरिजे देवी अनंता राखिले माते. विहिरीत आपले प्रतिबिंब पडले आहे हे न समजता सिंह आत उडी घालतो आहे हे पाहून कोणी एखाद्याने त्यास धरून रक्षण करावे. त्याप्रमाणे अनंता मी अज्ञान सागरात बुडत असता मला आवरून आपण माझे रक्षण केले. ए रवी माझा तरी ए तुले वरी, एत निश्चय होता अवधारी, जे आताची साताही सागरी एकत्र मिळे जे. बाकी असे पहा की माझा तर हा वेळपर्यंत निश्चयच होता की आता जरी सप्त समुद्र एकत्र झाले हे जगची आगवे बुडावे, वरी आकाशही तुटोनी पडावे, परी झुंजणे न घडावे गोत्र जयशी मज. अथवा हे सर्व जग बुडून गेले किंवा आकाशही तुटून पडले तरी चिंता नाही, पण गोत्रजान बरोबर मला युद्ध करण्याचा प्रसंग नाही हो. ऐसिया अहंकाराची या वाडी, मिया आग्रह जळी दिदली होती बुडी, सांगची तू जवळा एरवी काढी कवडून माते. अशा अहंकाराच्या योगाने मी आग्रहरूपी पाण्यात बुडी मारली होती, पण तुम्ही जवळ होता म्हणून बरे झाले. एरवी त्यातून मला कोणी बाहेर काढले असते. नाथिले आपण पा एक मानिले, आणि नवतया नाम गोत्र ठेविले, थोर पिसे होते लागले परी राखिले तुम्ही. वास्तविक मी नसून कोणी आहे असे मानले व नाही त्यांना नावे ठेवून गोत्रच म्हटले. अशा प्रकारचे मला जबर वेळ लागले होते, पण त्यापासून तुम्ही माझे रक्षण केले. मागा जळत काढिले जोहरी, ते देहासीच भयवदारी, आता हे जोहर वाहर दुसरी चैतन्य सकट. पूर्वी लाक्षागृहात जळत असताना त्यातून बाहेर काढून आपण रक्षण केले खरे, पण त्यावेळी फक्त देहाचेच भय वाटत होते. आता हे दुसरे लाक्षागृह असून यात माझे चैतन्यही नाश पावत होते. त्यातून तुम्ही मला बाहेर काढले. दुराग्रहे हिरण्याक्षे, माझी बुद्धी वसुंधरा सुदली काखे, मग मोहार नव गवाक्षे त्रिभुवनी ठेला. दुराग्रह रूपी हिरण्यक्ष दैत्य माझी बुद्धिरूपी पृथ्वी काखेत मारून मोहरूपी समुद्राच्या खोल पाण्यात घेऊन गेला. ते तर तुझेही गोसावीपणे एक वेळ बुद्धीची या ठाया येणे, हे दुसरे वराह होणे पाडिले तुझ. तेव्हा तुमच्या बोधाच्या सामर्थ्याने मी एकदम शुद्धीवर आलो. हा तुम्हाला दुसरा वराहाचा अवतारच घेणे पडले. ऐसे अपार तुझे केले एकी वाचा कायमी बोले, परी पाचही पालव मोकलिले मजप्रती. याप्रमाणे तुमची अपार महत्कृती आहे, ती माझ्या एकट्या वाणीने कशी वर्णन करतील. फार काय सांगावे, तुम्ही आपले पंचप्राण मला अर्पण केले आहेत. ते काही नवचे वाया, भले यश पावले देवराया, जे साध्यंत माया निरसली माझी. त्यामुळे देवराया तुमचे श्रम काही व्यर्थ न जाता यशप्राप्ती झाली, ती ही की माझ्या अज्ञानाचा समूळ नाश झाला. आजी आनंद सरोवरीची कमळे, तैसे हे तुझे डोळे, आपुल्या प्रसादाची रावळे जया लागी करती. महाराज, आनंद सरोवरातील कमलाप्रमाणे असलेले आपले हे नेत्र, ज्याकरिता आपल्या कृपा प्रसादाची मंदिरे तयार करतात, ज्याच्यावर आपली कृपादृष्टी होते,
हा हो तयाई आणि मोहाची भेटी, हे कायसी पाबळी गोटी केवती मृगजळाची वृष्टी वडवा नळेसी, त्याची आणि मोहाची भेट होते हे म्हणणे किती तुच्छ. महाराज, मृगजलाची वृष्टी वडवा नाळाला काय करणार? आणि मी तव दातारा, हे कृपेची रिगोनी गाभारा, घेता आहे चारा ब्रह्मरसाचा. आणि हे दातारा, मी तर तुझ्या कृपा मंदिराच्या गाभाऱ्यात शिरून आत्मज्ञानाचा पूर्ण अनुभव घेत आहे. तेणे माझा जी मोह जाय, एथ विस्मो काही आहे, तरी उद्धरलो की तुझे पाय शिवतले आती. तेव्हा आता माझा मोह नाहीसा झाला, यात आश्चर्य काय? खरोखरच तुझ्याच पायाची शपथ वाहून सांगतो की मी उद्धरलो. भवाप्ययोही भूताना श्रुतो विस्तरशो मया, तत्वत्त कमलपत्राक्ष महात्म्यमपि चाव्ययम्. भावार्थ, हे कमल नयना, मी सर्व भूतांची उत्पत्ती लय व तुझ्यापासून होता हे तुझ्या तोंडून सविस्तरपणे ऐकले व अव्यय महात्मेही ऐकले. पै कमलायत डोळासा सूर्यकोटी तेजसा, मिया तुझ पासोनी महेशा परिसेलियाजी. हो कमल नयना, कोटी सूर्य तेजसा महेशा, आज तुम्हाकडून मी असे ऐकले. ये भूते जया परी होती, अथवा लयाहन जैसेने जाती, ते मज पुढा प्रकृती विवंचिली देवे. ही सर्व भूते जिच्यापासून उत्पन्न होतात व लय पावतात, अशी जी माया, ती मला देवांनी विस्तारपूर्वक सांगितली आहे. आणि प्रकृती की रवगाणा दिधला, वरी पुरुषाचा ठाव धाविला, जयाचा महिमा पांघरुनी झाला धडवता वेदू. त्या मायेचा झाडा देऊन परमात्म्याचेही मूळ स्थान दाखविले. ज्याचे यश पांघरून वेद वस्त्रयुक्त झाले, ज्या परमात्म्याचे यश वेद गातात, जे शब्द राशी वाढे, जे का धर्मायशिया रत्नातेवी, हे एतीचे प्रभचे पाय ओळगे म्हणून, जे वेद उत्पन्न होऊन अस्तित्वात आहेत व ज्याच्यापासून धर्मासारखी रत्ने निपजतात, या सर्व गोष्टी ते आपल्याच पायांचा आश्रय करतात, म्हणून हे प्रभो घडून येतात. ऐसे अगाध महात्म्य, जे सकळा मार्गे एक गम्य, जे स्वात्मा अनुभव रम्य, ते या परिराविले. त्याप्रमाणे देवा, तुमचे जे अगाध महात्म्य, जे सर्व मार्गाने एकच जाणण्यास योग्य व आत्मानुभवाने परिपूर्ण, ते तुम्ही मला दाखविले. जैसा केरू फेटलिया आभाळी देठी रेगे सूर्यमंडळी, का हाते सारोनी बाबुळी जळ देखिजे. ज्याप्रमाणे ढग नाहीसे झाल्यावर आकाशात सूर्यमंडळ दृष्टीस पडते, किंवा हाताने गोंडाळ बाजूला सारल्यावर स्वच्छ पाणी नजरेस पडते ना, तरी उकलतया सापाचे वेडे, जैसे चंदना खेव देणे गेडे, अथवा विवसी पळे मग चढे निधान हाता. किंवा चंदनाच्या झाडाला सापाने दिलेले वेड निघाल्यावर त्याला आलिंगन देता येते, अथवा पिशाच्च नाहीसे झाल्यावर द्रव्य हाती लागते. तैसी प्रकृती हे आडवती, ते देवेची सारोनी परवती, मग परत तत्व माझी ये मती शेजार कहिले. त्याप्रमाणे ज्ञानाच्या आडमी जी माया होती, ती देवांनी पलीकडे सारल्यामुळे माझ्या बुद्धीला ब्रह्मत्व भेटले. हॅलो. हा हॅलो. हा बोला ते. हा हो ते. हम्म. म्हणून ये विश्वेचा मज देवा, भरवसा केर जाहला जीवा, परी आणि कहेवा उपनलासे. म्हणून देवा, तुमच्या अगाध शक्तीचा माझ्या जीवाला पूर्ण भरोसा आलाय मला. परंतु मला आणखी एक इच्छा उत्पन्न झाली आहे. तो भिंडा जरी म्हणू राहो, तरी आना कवणा पुस जाओ, काय तुझ वाचोनी ठाओ जाणता हो आम्ही. भीड धरून जर मी तुम्हाला विचारले नाही, तर दुसऱ्या कोणास विचारावयास जावे, कारण तुमच्या वाचून दुसरे आम्हास ठिकाण माहीत आहे का? जळचरु जळाचा आभारू धरी, बाळक स्तनपानी उपरधू करी, तरी तया जिणया श्रीहरी आन उपायो असे. माशांनी पाण्याचे आभार मानून त्यास तसदी न देता बाहेर राहावे असे जर मनात आणले, किंवा बालकाने आईजवळ वरचेवर स्तनपान मागण्याची भीड धरली, तर श्रीहरी त्यांना वाचवण्याला दुसरा उपाय आहे का? म्हणून भीड साकडी न धरवे, जीवा आवडे तेही तुझ पुढा बोलावे, तवर आहे म्हणतिले देवे चाड सांगे. म्हणून संकोच न करता मनास येईल ती गोष्ट तुम्हाला विचारावी, इतके अर्जुन म्हणतो आहे. तोच देव म्हणाले की तुझे बोलणे राहू दे, तुला कसली इच्छा उत्पन्न झाली आहे का ती सांग. याच्या पुढे वाचायचंय का?
हो, हॅलो. थोडस वाचूयात अजून एक. थोडं वाचूयात. हा. हा. एवं तत्तथात्मात्मानं परमेश्वर दृष्टमिच्छामि ते रूप ऐश्वरम पुरुषोत्तम. हे परमेश्वरा, तू आपल्याला ज्या प्रकारे सांगतो तसेच ते आहे. हे पुरुषोत्तमा, तुझे वैष्णव रूप पाहण्यास मी इच्छितो. मग बोलिला तो किरीटी, म्हणे तुम्ही केली चेगोटी, तिया प्रतीतीची देठी निवाली माझी. मग अर्जुन म्हणाला, देवा, तुम्ही ज्या गोष्टी सांगितल्या त्याच्या अनुभवाने माझी दृष्टी शांत झाली. आता जयाची संकल्पे, हे लोक परंपरा होय आरपे. जया ठाया ते आपण पे, मी ऐसे म्हणती. आता ज्याच्या इच्छेने सर्व जग उत्पन्न होते, लय पावते आणि ज्या ठिकाणाला तुम्ही माझे स्वरूप आहे असे म्हणविता, ते मुद्दल रूप तुझे, जेथून येत विभुजे अन चतुर्भुजे, सुरकार्याची व्याजे घेऊ घेऊ ऐसी. ते तुमचे मुख्य स्वरूप, जेथून देवाची संकटे निवारण करण्याच्या निमित्ताने द्विभुज चतुर्भुज अशी रूपे घेऊन तुम्ही येता. पै जळशयाची अवगणीया, का मत्स्य कुर्मय्या मिरविणया, खेळू सरलिया तू गुणिया, साठविसी जेथ शिराब्दीतील शेषशयनाच्या आरंभापासून मत्स्य कुर्मादी अवतार घेऊन सर्व अवतार कृत्य संपल्यावर, हे गारोड्या श्रीकृष्णा, ज्या ठिकाणी तुम्ही पुन्हा जाता, उपनिषदे जे गाती, योगी ये हृदयी रिगुणी पाहती, जयाचे सनकाधिका हाती ओटाळोनिया. उपनिषद ज्याचे गुणागुणवाद वर्णन करतात, योगीजन हृदयात आटून ध्यान करतात व ज्याला सनकाधिक अलिंगन देऊन राहतात, ऐसे अगाध जे तुझे विश्वरूप कानी ऐकिले, ते देखावया चित्त माझे तावीळ देवा. असे जे तुमचे अगम्य विश्वरूप ज्याच्या लौकिक आम्ही ऐकतो ते पाहण्याकरता देवा, माझे चित्त फार उतावळे झाले आहे. देवे फेडुनिया साकड, लोभे पुसली जरी चाड, तरी हेची की वाढ, आरती मज. तुम्ही मनातील संकोच टाकून प्रेमाने माझी काय इच्छा काय आहे म्हणून विचारले, तरी हीच एक माझी बलवत्तर इच्छा आहे. तुझे विश्वरूप आगवे, माझी ये देठीस गोचर व्हावे, ऐशी थोर आस जीवे बांधवणी आहे. आपले विश्वरूप मी दृष्टीने पाहावे असा माझ्या मनाने ध्यास घेतलेला आहे. मनसे अधित शक्यम शक्यम थांबूयात मया थांबूयात आपण. दृष्टमिती. थांबूयात आपण. हो. कसं आहे हे दांती. म्हणायचं. होच. हा, चौथा ठीक. श्लोक पासून नंतर उद्या घेऊयात का. हा, पचायदान म्हणतो. हम्म. आत्मात्मके देवे, येणे वाग्यज्ञितोषावे, तोषोनी मज द्यावे असाय दान हे. जे खणांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिर जाओ, विश्वसधर्म सूर्ये पाओ, जो जेवांची तो ते लाहो, प्राणी जात वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांड्याळी, अनवर्थ भूमंडळी भेट तू भुवा. चला कल्पतरूंचे अर्व, चेतना चिंता मणीचे गाव, बोलते जे अर्णव पियुषांचे, चंद्रमेंजेन लांछन मार्तंड जे तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन सोय रे होतू, किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊनी तिन्ही लोकी, भजी जो आदि पुरुषी अखंडित आणि ग्रंथोपजीविवे विशेष लोकी इये, दृष्टादृष्ट विजयी हो आवेजी, तेथ म्हणे श्री विश्वेश्वराहो, हे होईल दान पसाव, येणेवर ज्ञान देऊ सुखिया झाला, येणेवर ज्ञान देऊ सुखिया झाला, सुखिया झाला, सुखिया झाला. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, मुरारी जगन्नाथ नारायणाओ, कृपा सागरा अच्युत माधवाओ, मधुसूदना श्रीधरा भाग्यवंता, नमस्कार माझा व्यंकटेशा समर्था. ताई तुम्ही बोलता आज जे काही वाचलं हो हो त्याच्यावर. हो हा. हो हो चालेल. जय श्रीकृष्ण. हा, बोला ताई. भगवंत जय श्रीकृष्ण. भगवंत
कोण हा, एक बोलते का? एक एक मिनिट विद्या हा, आधी बनवते. आधी श्रुतीताई बोलतायत बहुतेक. हा, बोला ताई श्रुतीताई. हो, चालेल चालेल, हा. नंतर बोलू. नाही, आता माझी पहिलीची जी प्रस्तावना आहे 11वीची याची, त्याच्या आधीची आहे ती वाचलू का? ती वाचली तर चालेल का? नाही तर कोणी बोलत असेल तर बोला, काही असं हे काही हा, नाही म्हणा. वाचून मी घ्या ना. बोलत असेल. हा. वाचू दे वाचू दे, हो. हा, ती 11व्या अध्यायाची खूप मोठी आहे म्हणून मी म्हटलं आधीच. अच्छा. नाही, तुम्हाला काही हा. आज जे तुम्ही वाचलं ना, त्याच्यावर तुम्हाला जर काही सांगायचं असेल तर सांगा. नाही, आता मी अजून अशी तयारी नाही केलेली आहे. कोणी सांगत असेल तर दादा सांगतील ना? विद्याताई, हो दादा तर सांगणारच आहेत. हो, मी सांगते. हा. जय श्री कृष्ण. ज्ञानेश्वर महाराज की जय. हम्म. सद्गुरुनाथ महाराज की जय. विभूती योग सांगितला भगवंतानी आणि अर्जुनाला विभूती योग समजला. विभूती योग सांगितल्यावर भगवंतानी सांगितलं, मी 10व्या अध्यायात सांगितलं ना, मी कोणतं कोणतं रूप आहे, कोणतं काय काय कशा कशामध्ये मी आहे. आणि ह्यानी काय सांगितलं, अर्जुनाला नंतर लक्षात आलं हा विभूती योग तर आपल्याला सांगितला. मग 11वा अध्याय सुरू केला. मग 11वा अध्याय सुरू झाल्यावर भगवंतानी अर्जुनाच्या लक्षात आलं की हा किती श्रेष्ठ आहे, किती आहे. अगोदर बरोबरचे होते, खेळले बरोबर, राहिले. मग लहानपणापासून बरोबर असल्यावर त्याची योग्यता किंवा काय हे कळत नाही. पण जेव्हा योग्यता कळली विभूती योग सांगितल्यावर, आणि मग अर्जुनाच्या लक्षात आलं की हा श्रीकृष्ण खूप मोठा आहे. मी समजतो हा माझा मित्र नाहीये, हा भगवंत आहे आणि अवतार धारण केलेले आहे. आणि एवढा श्रेष्ठ असलेला आणि मी आज त्याच्या बरोबर आला म्हणून सलगीचा चांगो, मी खूप सलगी केली तुझ्या बरोबर. कशी केली? मित्रांबरोबर केली. त्यांनी मी सांगितलं बोल याची अवसरी, म्हणजे जेवायच्या वेळेस मी हट्ट करून बसायचो, तुझ्या शेजारी झोपायचो म्हणायचं. त्यामुळे त्यावेळेस तुझी योग्यता मला काय माहिती नव्हती. मला फक्त एक माझ्या आत्याचा मुलगा किंवा मामाचा मुलगा असं आपलं नातं आहे, आणि मी श्रीकृष्ण आहे, तू कायमच तू श्रीकृष्ण आहे, आमच्याकडे कायम यायचा, किंवा तुझे गुण नारद हे ते गायचे, एवढंच माहिती होतं. पण तू विभूती योग सांगितल्यावर माझ्या लक्षात आलं का तू किती श्रेष्ठ आहे. मग मी तुला आता विचारायचं तर काय विचारायचं? तर त्यांनी सांगितलं, आधी सांगितलं, मी काही देवकीपेक्षा जवळचा आहे का? मी काही गरुडापेक्षा जवळचा आहे का? सनकाधिकांनी तुला कधी विचारलं नाही, ते मी विचारणारे. आता खूप गुह्य गुह्य जवळचं विचारणारे, आणि जे कधी कोणी विचारलं नाही ते विचारणारे. तर काय विचारणारे? तर विश्वरूप दाखवा. जे तुम्ही विभूती सांगितलं, विभूती सांगितले ते रूप मला दाखवा. आता लहान मुलाला आपण घरी सांगतो, तुला बाजारात गेलं की हे खेळणे घेऊ, ते खेळणे घेऊ. मग त्याच्या लक्षात येतं की हे सगळं घेण्याची आपल्या आईची किंवा वडिलांची ऐपत आहे आणि इच्छा आहे. मग तो बाजारात गेल्यावर एक 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 खेळणं मागत बसतो. तसं अर्जुनाला झालं, अरे हा तर सगळं आपल्याला देऊ शकतो, आणि मग काय मागायला हरकत आहे. आणि त्याने अंदाज घेतला, मी खूप जवळचा नाहीये, मी खूप हे नाहीये, मी कसं काय उठू. पण त्यांनी सांगितलं, माशांनी जर पाण्याशी सलगी केली, मुलांनी जर आईला दूध मागू का, पिऊ का नको, स्तनपान करू का नको असं जर विचारलं तर कसं शक्य आहे ना, त्याला ही सलगीची गोष्ट नाहीच आहे. मग त्यांनी सांगितलं, तो काय म्हणतो, अहो वासरू देखल्यासाठी धेनू खडबडो मोहे उठे, मग स्तन्य मुखाच्या भेटी काय पाना धरे. मग त्यांनी सांगितलं, गाईला पाहिलं, वासराला पाहिल्यावर गाय खडबडून उठती, ती काय पाना चोरती का? नाही चोरीत. तसं त्यांनी सांगितलं, अर्जुनाला पाहिल्यावर हा श्रीकृष्ण हे पांडवांना पाहिल्यावर अनावनात कुठंही धावत यायचा, एवढं स्नेह आहे त्याचं. आणि मग म्हणून अर्जुन काय म्हणतो, आता मी विश्वरूप मागतो. तोची प्रसंग ऐकीजे. तो म्हणतो, आता मग भगवंतानी काय सांगितलं, अर्जुन वाच, मग माझ्यावर अनुग्रह कर, आग्रह कर, आणि ते वचन मला सांग. तर मग देवाला काय म्हणतो तो, हे कृपानिधी, हे महाभूत जिथं आटतात आणि जिथं सगळ्या गोष्टीची सुरुवात होती, महाभूते महाददीच्या ठाय, जी देव निठार ते विसवणी शेषीचे, तू कुठं राहतो? हे सगळं गोळा पसारा संपल्यावर तू कुठं राहतो? ते स्थिती ते क्षीर समुद्रात राहतो, शेषाच्या याच्यावर राहतो. आणि तिथं जो राहतो तिथं काय म्हणे, शब्द सुद्धा संपून जातात. शब्द ब्रह्मासी चोरी, शब्द सुद्धा तिथं संपले. आपण म्हणतो की शब्द नेती नेती म्हणती, त्या ठिकाणी गेल्यावर शब्दाचं सुद्धा काम राहत नाही भगवंताच्या ठिकाणी गेल्यावर. असं जिथं तू हे, आणि तिथं तुझं सगळं ऐश्वर तू तिथं ठेवलेलं आहे. आणि तिथं काय आहे, तर तिथं फक्त अध्यात्म आहे, अध्यात्माचं ऐश्वर आहे.
संत सांगतात की भगवंत कुठे आहे. अगोदर सुरुवातीला थोडं थोडं काही पण मागत राहतो, पण मागताना पण लाज वाटते. आपण किती छोटं मागितलं ना, किती थोडं मागितलं, याच्यापेक्षा मोठं मागायला पाहिजे होतं. आणि मग चांगली चांगली वस्तू हिताची लक्षात आली का, मुलगा ते सगळे मागच्या वस्तू सोडून देतो, म्हणतो मला एकच पाहिजे. आता म्हणतो विश्वरूपच पाहिजे. आता हे सगळं बाकीचं बाजारातलं काहीच नकोय आम्हाला. एक म्हणजे आमचे बा हे सांगायचे का, एका मुलाची जत्रेत आई हरवली. आई हरवली, आधी आई होती, आई खेळणी घे, आई पाळणा घे, आई गाडी घे, सगळं मागायचा. आणि नंतर त्याचं असं करता करता आईचा त्याच्या हाताची हात सुटला आणि आई हरवली. आई हरवल्यावर मग तो आई आई रडत फिरायला लागला. रडत फिरायला लागल्यावर मग पोलीस भेटले. अरे काय झालं, माझी आई हरवली, कशी काय, ओळख सांगितली. मग आईचे मग पोलीस म्हणतात थांबा मी शोधून देतो, त्यावर तुला काय घ्यायचं, खेळणा घ्यायचा का नाही, पाळणा घ्यायचा का नाही, गाडी घ्यायची का नाही, काही घ्यायचं की नाही, मला आई पाहिजे, मला आई पाहिजे. मग त्याला त्या आईचं श्रेष्ठत्व कळलं की मला आईच पाहिजे, बाकीचं काहीच नको पाहिजे. तसं अर्जुनाच्या लक्षात आलं, अरे किती छोटं छोटं मागत होतो, मला विश्वरूपच पाहिजे. जे तुझ्याकडे आहे श्रेष्ठ आहे ना. मग राजा जर हाती आला तर एखादी एक म्हातारी होती तिच्या हाती, तिला दरबारात नेलं, तुला काय पाहिजे काय पाहिजे, तिला विचारलं जे जमीन पाहिजे का काय पाहिजे ते आम्ही देऊ. पण ती म्हातारी खूप हुशार होती, तिने काय केलं, डायरेक्ट राजाच्या डोक्यावर हात ठेवला, मला राजा पाहिजे. राजा पाहिल्यावर सगळं तिचं झालं. तसं भगवंताने अर्जुनाच्या लक्षात आलं की आता हे बाकीचं काय महापुरात आपण हे केले गटांगळ्या खाते, आता आपण हे करतो ना, आता इथं काय मागायचं. तर मग अर्जुनाच्या लक्षात आलं, अरे मी तर कौरवाला मारल म्हणतो, हे कौरव माझे, हे माझे स्वजन आहे, असं तर मी आतापर्यंत अभिमान धरून ठेवलेलं होतं. तर हे काय होतं, हे दुःस्वप्न होतं. आणि ह्या दुःस्वप्नातून मला कुणी जाग केलं, तर भगवंता तू मला ह्या दुःस्वप्नातून, वाईट स्वप्नातून जाग केलं. वाईट स्वप्नात तर आपण किती का हाल करून घेतो. राजा आहे त्याला स्वप्न पडलं, तो भीक मागतोय आणि मला खायला द्या, मला जेवायला द्या, मला खूप भूक लागली. आणि मग प्रधानजी काय करतात, फक्त राजाला जाग करतात, राजेसाहेब राजेसाहेब. आणि पाच पकवानाचं ताट आणून ठेवलं. मग राजाला लक्षात आलं आपण स्वप्नात आहे आणि स्वप्नात भीक मागत होतो. तसं अर्जुनाच्या लक्षात आलं, देवाची ना आपली इतकी सल्ली, आपण त्याच्या जवळच आहे, त्याच्यात एवढी ताकद आहे. आणि एवढ्या याच्यात त्यांनी सांगितलं, हे काय मी निघालो होतो म्हणे गंधर्व नगरी, तिथं काय आहे तर आकाशातच महाल आहे. हे मृगजळ तर काय खरं पाणी सोडून द्यायचं म्हणे. किरडू तरी पापडाचा एक साप केला आणि त्याला लहर येत होते, त्याच्यावरच मी म्हणायचो मला तो चावला आणि मला तो डासला आणि मी बेशुद्ध पडलो. तर मरते जीवाची श्री एक. मग मला तू काय केलं, अर्जुन म्हणतो भगवंता ह्या सगळ्या 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 सांगते. जेव्हा अर्जुन विषादात गेला होता, त्याला सापच चावला होता, कोणता मोहाचा. तर त्याच्यातून मग त्याला सांख्ययोग हे सगळं सांगितलं. इथं तो जरा याच्यावर आला की इथं त्याच्या लक्षात आलं की मी पुन्हा पुढे आहे, मी कुणाच्या संगतीत आहे. अहो आपण कुणाच्या संगतीत आहे हे जरी कळालं नाही, त्याची हे किती आहे हे अर्जुनाच्या लक्षात आलं. आणि त्यांनी सांगितलं, सिंहाने काय केलं, विहिरीत डोकवतोय आणि स्वतःच प्रतिबिंब पाहून उडी मारायला पाहतो. किती मूर्खपणा आहे. त्याला माहितीये ना आपण याचे, पण त्याला वाटतं दुसरा सिंह आहे, तोच आता जंगलाचा राजा होईल आणि मग हे माझं सगळं जाईल. मग येथ निश्चय होता अवधारी, ते आताची सात सागरी एकत्र मिळजे. मग त्याने सांगितलं, हे जगचे आठवे उडावे, आकाशही तुटून पडावा, परी झुंजणे न घडावे. मग माझ्याची पर हे जग जरी तुटून गेलं, आकाश जरी वर पडू झालं, तरी मी युद्ध करणार नाही यांच्याशी. युद्ध का, तर हे माझे जवळचे नव्हते ना, मग गोत्र ठेवले. माझं गोत्र हे नाहीच आहे ना, मी तुझ्या स्वरूपात आहे. तरी मी म्हणतो की मी कोणत्या पांडवांच्या कुळातला आहे, कौरव माझे भाऊ आहे आणि मी त्यांच्याबरोबर कशी युद्ध करू, हे माझे मामा आहे, हे माझे सगळे. आणि मग ह्याच्यात मी गुरफटलो होतो. त्यांनी सांगितलं, लाक्षागृहात जळत होतो आणि आता ह्या जोहर म्हणजे नातेवाईक सगळे स्वैरात मी माझे ह्याच्यात जळतो. अरे मी आत्मस्वरूप आहे, मी कोण आहे, मी त्या भगवंताचं स्वरूप आहे. आणि मी स्वतःला काय समजतो, मी एक जीवरूप समजतो. आणि ह्या जीवाशिवाच्या याच्यात हे करतोय, लहरीमध्ये जशी लाट येईल तसं हे होतो, खालीवर होतो म्हणे. तर हे काय सांगितलं भगवंता, आणि तू एकदा अवतार घेतला म्हणे, वराह अवतार, काखेत पृथ्वी घेऊन गेला. आणि आता ही दुसरी परत मला वाचव, याच्यातून महार्णव मला इतका हे झालाय म्हणे, मोह झालाय, आणि ह्या मोहातून मला वाचव. तू ते तर तुझे नाही गोसावीपणे एक वेळ बुद्धी, तिथं तू बुद्धीच्या रूपाने हे केलं, आता मला इथून तू बाहेर काढ. आईसे अपार की केले काय. आता काय झालं, पाचही पाहिलं, आता मी सगळं मोकळं सोडून दिलं.
आता मी विचार करणार नाही, मी विषाद मानणार नाही, तू करशील तसं. शिष्य त्वम प्रपद्यते. आता मी तुझा शिष्य झालो, तुला जे करायचं ते कर. आता त्यांनी काय केलं, रथाचे सगळे सगळे दोर भगवंताच्या हातात दिले आणि उतरून घेतलं होतं. तो उतरल्यावर भगवंत उतरला होता. आता ह्याला जायचं नाही कुठे, म्हटलं कुठे, ड्रायव्हरनी काय करायचं. पण हा जेव्हा म्हटलं मला जायचं मला न्या, आणि तू म्हणशील तशा पद्धतीने न्या, तर मग असं झाल्यामुळं भगवंत त्यांनी सांगितलं का आता माझी माया निरसली आहे आणि मी काय करतो आता, आनंद सरोवराची कमळे तैसे तुझे डोळे, आपले प्रसादीची लावले जया लागी केली. आणि तुझा जो प्रसाद आहे आणि जे तू म्हणजे मोठमोठे रावळे म्हणजे श्रीमंत असे राजवाडे किंवा हे उभारलेत, आणि ह्या याच्यात मोह आता माझा कुठं गेला. आता मृगजळ पण संपलं आणि वडनावळ समुद्रात खाली वर पाणी खळखळा त्याला जाळतो, त्याचे सगळ्यांचे हे झालं. आणि मी तव दातारा, 1 रुपयेच्या रेघोनी दातारा घ्यायचा. आता मी काय झालो, मी एक पक्षी झालोय आणि त्या पक्षाला जसा पिलू झालं, पिलाला जसा पक्षाचा चारा घालतो, तसा भगवंत तुम्हाला ब्रह्मरसाचा चारा घाल. आणि माझा मोह जाय गेला गेला येत विस्मय काही तरी उद्धरलो की तुझे पाय, आता तुझे पाय शिवलो, तुझे पाय जवळ आलो. आता उद्धार होऊ नाही तर काही होऊ, आता हे नाही. तीराला आल्यावर आपण समुद्रात बुडत होतो, पाण्यात बुडत होतो, आणि एकदा तीराला पोहोचल्यावर ते बुडणाऱ्याचे हे नाही ना, आपल्याला नावाडीच पक्का भेटला ना, आता तो आपल्याला तीरालाच नेणार आहे. आणि मग आता त्यांनी काय केलं, पाय धरले आणि सांगितलं की आता तू माझा उद्धार कर. बस का अजून सांगू? जय श्री कृष्ण. महाराजांना सांगायला ठेवते थोडं. नाही ताई, आपण खूपच सुंदर सांगत होता. म्हणजे तुम्ही सांगत राहावं, आम्ही ऐकत राहावं असं नाही नाही, आहे. असं नाही. नाही, मी तसंच आहे. सांगते, मी त्याची कारण गीता कसं आहे परिवाराची पहा, गीता काय शिकले. हॅलो, नाही, फक्त मला परमेश्वर ज्ञानेश्वरी छान वाचता यावी म्हणून शिकले मी. परमेश्वर अनंत हस्तानी देत असतो आणि अनंत मुखाने बोलत असतो, असा माझा विश्वास आहे. तसंच तो तुमच्या तोंडून आज बोलत होता. बरोबर, जय श्री कृष्ण. तसंच आहे. नाही, परमेश्वर कसा आहे, तर कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम. म्हणजे करतो. काय, करणाराही तोच, न करणाराही तोच, आणि त्याच्याही पुढचाही तोच.